जिराफ कधीतरी पुस्तकात नाहीतर डिस्कव्हरी चॅनलवर आपण त्याला पाहतो. आफ्रिकेच्या जंगलात आढळणारा हा प्राणी. मुंबई ठाण्यातल्या लोकांना तो प्राणी संग्रहालयातही दिसणं मुश्किल. अशा वेळी एका ठाणेकरानं चक्क जिराफाशी मैत्री केली आहे. त्याच्या वर्तनाचा, राहण्याचा, खाण्यापिण्याचा बारीक अभ्यास केलाय. त्या अवलियाचं नाव तुषार कुलकर्णी. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्यानं जिराफावर एक शोधनिबंध लिहिलाय. अनालिसिस ऑफ बिहेवियर अँड वेलफेअर इन कॅप्टिव्ह रॉथचाइल्ड्स जिराफ. त्याच्या या शोधप्रबंधाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. यावर्षी शिकागोमध्ये इंटरनॅशनल जिराफ कॉन्फरन्स होती. तिथे माझा पेपर सबमिट केला. तो तिथे सिलेक्ट झाला. सो मी तिथे जाऊन माझा पेपर प्रेझेंट केला. ही एक्सक्लुझिव्हली जिराफवरती कॉन्फरन्स होती. सर्वात मोठी इंटरनॅशनल जिराफ कॉन्फरन्स ही ब्रुकफिल्ड झू शिकागोमध्ये होती मेमध्ये ह्या वर्षी. 40 वर्षाचा तुषार आपल्या आई वडिलांसोबत नौपाड्यात राहतो. वाणिज्य शाखेचा पदवीधर असलेल्या तुषारला 2010 साली बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेत नोकरी मिळाली. तुषारचं सारं आयुष्यच बदलून गेलं. आफ्रिकेतल्या जिराफ कॉन्झर्वेशन फाउंडेशनचे डायरेक्टर जुलियन फेनेसी यांचं जिराफावरचं पुस्तक त्यानं वाचलं आणि त्याची जिराफाबद्दलची ओढ वाढली. 2011 साली युगांडात वाईल्ड लाईफ एज्युकेशन सेंटरच्या सेमिनारच्या निमित्तानं त्याला जिराफांसोबत वेळ घालवता आला. जिराफांसोबत राहणं, त्यांना जेवण देणं, त्यांच्या स्वभावाचं निरीक्षण करणं ही कामं तो आवडीनं करायचा. भारतात परतल्यानंतर त्यानं आधी कोलकात्याच्या अलीपूर प्राणी संग्रहालयात आणि नंतर म्हैसूर प्राणी संग्रहालयात जिराफाचा कसून अभ्यास केला. सेम वर्क कलकत्ता आणि म्हैसूरमध्ये केलं तर मला खूप चांगला रिस्पॉन्स आला आणि चांगले फीडबॅक सुद्धा आले. त्यांनी म्हैसूर झूमध्ये सुद्धा त्यांना खूप आवडलं हे काम. माझा पेपर प्रेझेंटेशन रिव्ह्यू केलं आहे शिकागोचं आणि पुढेही त्यांच्याबरोबर किंवा जिराफबद्दल आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची माझी इच्छा आहे. अत्यंत प्रेमळ प्राणी असलेला जिराफ सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 25 वर्षापूर्वी सुमारे 1.5 लाखाच्या आसपास असलेली जिराफाची संख्या आता 1 लाखाहून कमी झाली आहे. आफ्रिकेतील आदिवासी मांसासाठी जिराफाची शिकार करत असल्यानं ही संख्या झपाट्यानं कमी होते. भारतात सध्या एकूण 27 जिराफ असून ते फक्त प्राणी संग्रहालयात आहेत. सो टोटल 27 जे जिराफ जे आहेत, सो त्यांना अजून चांगलं काम करणं हा एक माझा उद्देश आहे. सेकंडली, जिथे जसं मी ह्या संस्थेशी असोसिएटेड आहे, ह्यापुढेही त्यांच्याबरोबर असोसिएट होऊन पुढे फर्दर कीप वर्किंग फॉर जिराफ्स कन्झर्विंग इन द वाईल्ड. जिराफासारख्या परदेशी मित्रावर मनापासून प्रेम करणाऱ्या अशा हजारो तुषारांची आज गरज आहे. कारण असे तुषार आहेत तोपर्यंत जिराफही जिवंत असतील. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.